सहकाराचा वारसा लाभलेल्या कैलासवासी मारुतराव घुले यांच्या घरात जन्मलेल्या माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांच्या कन्या तथा सहकार क्षेत्रात मोठं नाव असलेल्या कोपरगावच्या कर्मवीर शंकरराव काळेंच्या घरात सून म्हणून आलेल्या सौभाग्यवती चैतालीताई आशुतोष काळे, अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले युवा नेते आशुतोष काळेंच्या पत्नी म्हणून, काळे परिवारातील सून म्हणून आणि घुले पाटलांची कन्या म्हणून समाजकारणात आपल्या उच्च शिक्षणाच्या जोरावर सक्षमपणे काम करणारी ही दुर्गा जिल्हा बँकेचं संचालकपद सांभाळताना आपल्या सासूबाई सौभाग्यवती पुष्पाताई अशोकराव काळेंच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना बळ देण्याचं काम करणारी ही दुर्गा. चला तर मग या दुर्गेच्या भेटीला S9 चॅनलच्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमातून. पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी सारा जहां है जिसकी शरण में, नमन है उस माँ के चरण में. हम है उस माँ के चरणों की धूल, आओ मिलकर चढ़ाए श्रद्धा के फूल. अशा जगतमातेस कोटी कोटी वंदन समर्पित करतो आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आजच्या या माळेला आपणासमवेत जी दुर्गा आहे, अशा दुर्गा अर्थातच कर्मवीर शंकरराव काळे पाटील यांच्या नातसून, माजी आमदार सन्माननीय श्रीमान अशोकदादा काळे पाटील यांच्या सुनबाई, युवा नेते व कर्मवीर शंकरराव काळे पाटील सहकारी साखर कारखाना गौतम नगरचे चेअरमन सन्माननीय श्रीमान आशुतोष दादा काळे पाटील यांच्या अर्धांगिनी, सन्माननीय सौभाग्यवती चैतालीताई आशुतोष काळे पाटील ताई. ताई नमस्कार. या S9च्या वतीनं जी या नवदुर्गा यातल्या आज आपण आजच्या माळेच्या दुर्गा आहात, आपल्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न, गप्पांना सुरुवात होते आहे प्रत्येक महिलेचा, प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय माहेर, आणि आपल्याकडूनच ऐकायचं आहे आपलं माहेर. माझं माहेर अहमदनगर जिल्ह्यातलंच शेवगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव म्हणजे दहीगावने. घुले परिवार हे सर्वांना माहीतच असेल. तर माझे आजोबा मारुतरावजी घुले पाटील यांना सर्वजण जिल्ह्यात मालक म्हणून ओळखत होते, पण ते माझे आजोबा होते. आणि आजोबा म्हटलं की आम्ही त्यांना खूप घाबरायचो, जसा पूर्ण जिल्हा घाबरायचो तसं आम्ही पण घाबरायचो. ते खूप स्ट्रिक्ट होते, पण त्याचबरोबर आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची ती दखल ठेवायचे. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण एकत्रित कुटुंबात राहतो. तर मला 2 काका आहेत आणि माझे वडील. मोठे काका पण सर्वांना माहीत असतील, नरेंद्र घुले. त्यानंतर माझे मधले काका हे US असतात आणि माझे वडील हे चंद्रशेखर घुले पाटील. माझी मम्मी आहे ती सांगलीकडची आहे आणि मला एक बहीण आहे, आम्ही दोघी बहिणीच आहोत. माझं माहेरचं खासियत मला असं वाटतं एक आहे की आम्ही दोघी बहिणी आहे, पण मुली म्हटलं की सर्वांना असं वाटतं की हो 2 मुली. म्हणजे मी हे समाजात आजपर्यंत मी पण ऐकलं आहे आणि खूप जणांनी ऐकलं आहे की हो तुम्ही दोघी बहिणीच आहे का, हा प्रश्न नेहमी येतो. पण हो आम्ही दोघी बहिणीच आहे आणि आम्हाला मुलांसारखंच वाढवलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज एक कॉन्फिडेंट गर्ल असं ह्या सोसायटीमध्ये जगू शकतो, वावरू शकतो. आणि यासाठी मी माझ्या माहेरच्यांना खूप म्हणजे मी त्यांची आभारी आहे आणि मी नेहमीच त्यांची लाडकी मुलगी असू राहील. आणि
तर हे जे घुले पाटलांचा परिवार मारुतराव घुले पाटील खरोखर नगर जिल्ह्याचं हेही एक भूषणावह व्यक्तिमत्व आहे. यांच्या परिवारात आपलं येणं कधी झालं? आपला वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 21 जुलैला असतो. 21 जुलै माहीत नाही मला सगळ्यांना माहीत आहे का नाही, पण आपला वाढदिवस त्या दिवशी आहे म्हणून त्या दिवशी बाबतीची माहिती आपण नेहमीच काढतो जेव्हा स्कूलमध्ये असतो किंवा कॉलेजमध्ये असतो, की कारण की सगळ्यांना असं वाटतं की ओ व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दॅट डे. तर त्या डेचं स्पेशालिटी किंवा तो दिवस 21 जुलै म्हणलं तर 21 जुलै हॅज नथिंग. आपल्याला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी काय असलं का तेच माहीत असतं. तर 21 जुलैला नील आर्मस्ट्रॉंग सगळ्यांना माहीत असेल तर ही त्यांनी चंद्रावरती पाऊल ठेवला पहिल्यांदा. सो दॅट इज द हे मला असं म्हणजे कोणी विचारलं का मग मी ते सांगते. हे छानच आहे ना, बरोबर आहे, वैशिष्ट्यच आहे. माहेरची जी मंडळी आहेत ही काय काय करतात? तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्हाला घुले पाटील परिवार माहिती आहे, पण तो तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे की माहेरची मंडळी जी आहेत, काका USA आपण म्हटलात काका हो. आहेत, ते तिथे काय करतात? आपल्या काक्या. अच्छा, माझ्या सगळ्यात आधी मी स्टार्टिंगपासून म्हणजे सगळ्यात मोठ्यांपासून स्टार्ट करते. माझ्या एक आत्याबाई आहेत, त्या औरंगाबादला असतात. त्या हाऊसवाईफच आहेत. आत्यांचं नाव? नूतन देशमुख. त्यानंतर माझे मोठे काका आहेत नरेंद्र घुले पाटील, हे माजी आमदार होते आणि आत्ता पण ते राजकारणात, त्याचबरोबर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि मारुतराव शिक्षण संस्था हे सर्व ते सगळं सांभाळतात. त्यानंतर माझे मधले काका आहेत, ते US ला असतात. त्यांचं तिथे अमेरिकन कन्सल्टन्सी म्हणून एक कंपनी आहे, ते खूप वेल बेस्ड आहेत तिथे. त्यानंतर अजून एक आत्याबाई आहेत मला, त्या नगरलाच असतात. त्यांना आम्ही लहान आत्याबाई असंच म्हणतो. आणि त्यानंतर सगळ्यात लहान म्हणजे माझे नगरच्या आत्या, त्यांना मी लहान आत्याबाईच म्हणते. सो असं कधी म्हणजे नाव मला माहिती आहे पण आता सध्या नाही आठवत आहे. आणि त्यानंतर माझे पप्पा आहेत, जे सगळ्यात लहान आहेत. आणि ह्या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की माझ्या आजी ह्या माझे वडील 2 वर्षाचे असतानाच म्हणजे त्यांचं निधन झालं. तर या सगळ्या परिवाराला माझ्या आजोबांनी एकट्यांनी आज जिथवर ते आहेत तिथंपर्यंत पोचवलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांची मेहनत आहे. प्रत्येकजण हॉस्टेलमध्ये राहिलेले किड्स आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जे कोणी कुठं ज्या जागी आज आहे ते सगळेजण आपल्या कष्टाने उभा आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आम्ही सर्वजण, जी दुसरी पिढी आहे त्यांच्या पुढची पिढी आहे, आम्ही पण सर्वजण हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे. हॉस्टेलमध्ये राहायचं एकच कारण आहे की इंडिपेंडेंट बनवायचं. म्हणजे त्यांना आम्हाला इंडिपेंडेंट बनवायचं होतं. आम्हाला आमचं सगळं काम आलं पाहिजे होतं. राजकारण्या घरात असल्यावर आपल्याला खूप नोकर चाकर असतात, तर आपण अक्षरशः आपली बेड पण नाही करत आणि सगळ्या गोष्टी हातात मिळतात की पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, खूप जण असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी हॉस्टेलमध्ये नसतात आणि त्याच कारणामुळे आम्ही हॉस्टेलमध्ये शिकलेलो आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आम्हाला कोणतंही काम असू तर ते करता येतं आणि त्याचं वाईट नाही वाटत किंवा त्याचं अपमानास्पद नाही वाटत. सगळ्यांना सगळे कामं करता येत असतात. प्रॉब्लेम एवढाच असतो की इगो इश्यूज असतात. तर तसे काय आम्हाला काहीच वाटत नाही मला. तर तेवढंच एक मी म्हणजे माहेरकडून ही खूप मोठी गोष्ट घेऊन आलेली आहे. तर हाच धागा पकडून आम्ही तुम्हाला विचारतोय की आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि हॉस्टेलमध्ये म्हटल्यावर कुठे झालेलं आहे? सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे मला नाही वाटत की पटेल पण
की दहेगावपासून नेवासा फाटा हे अक्षरशः 1 तासावर आहे आणि मी नर्सरीसाठी 1 तास रोज ड्रायव्हर काकांबरोबर नेवासा फाट्याला जायचे. का KG ला तर असल्यापासून. के जीला फक्त KG आणि अप्पर KG आणि लोअर KG, कारण की इंग्लिश मीडियम स्कूल त्यावेळेस त्या परिसरात नव्हतं. तर एकच कॉन्व्हेंट स्कूल होती, ती नेवासा फाट्याला होती. तर मी तिथे अपडाऊन करायचे. त्यानंतर तिथून मग मला पंचगणीमध्ये किमिन्स हायस्कूल म्हणून आहे, तर तिथे मी बोर्डिंगला होते. आणि त्यानंतर परत हायस्कूलसाठी म्हणजे प्रायमरी Secondary स्कूलला मी किमिन्सला होते. त्याच्यानंतर सेकंडरी स्कूलसाठी मी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट नगर इथे होते. त्याच्यानंतर 11th-12th अगेन हायस्कूल रेसिडेन्शियल कॉलेज नगर. आणि मग त्यानंतर इंजिनिअरिंग केलं BE कम्प्युटर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणे इथून. आणि तिथून पुढे मग मी MBA केलं IT मध्ये. ते UKला केलं कोवेंट्री युनिव्हर्सिटीला. आणि मी तिथे एक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस स्कूलमध्ये समर इंटर्नशिपमध्ये गेले होते. सो हे असं माझं शिक्षण आहे. खूप मोठा प्रवास आहे शिक्षणाचा, परदेशापर्यंत गेलेला. लग्न कधी झालं? 4th July 2000, just 2 years back. कसं झालं, कसं जमलं, ऐकायला आवडेल सगळ्यांना. माझं लग्न, मला वाटतं की यांना जेव्हा मी बघितलं, हे माझं पहिलं स्थळ होतं. खरं म्हटलं तर लग्न त्यावेळेस म्हणजे माझ्या दृष्टिकोनात कुठेच नव्हतं. माझं शिक्षण चालू होतं. मी अजून पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री माझ्या हातात पण नव्हती. मी दिवाळीसाठी UKवरून घरी आले होते आणि त्याच वेळीस फोन आला की असं असं आहे आणि बघू शकतो का. तर मग बाहेर कुठेतरी आम्ही भेटलो. त्या लग्नाच्या याच्यात अशी मजा आहे की पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला दोघांनाही पसंत नव्हतो. आणि त्यानंतर मी परत UKला गेले, कारण माझी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मला घ्यायची होती. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की मला पुढे जॉब मिळाला होता आणि मला तो जॉब करायचा होता. कारण की जर एवढं शिक्षण घेतलं आहे जसं तुम्ही म्हणालात, तर हा जो लांब प्रवास आहे, मला असं वाटायचं की नको इतक्या लवकर लग्न. नाही, नको इतक्या लवकर लग्न हे असं नव्हतं. फक्त एवढं होतं की आता एवढं शिकलो आहे तर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून तो जॉब पाहिजे होता. आणि ते जॉब मिळाला होता जॅगुअर कंपनीमध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. आणि तो खूप सहजासहजी मिळणारा जॉब पण नाही, तो असा एक ड्रीम जॉब होता. आणि तो ड्रीम जॉब मिळाल्यावरती असं होतं की माझं असं मी खूप एक कॅल्क्युलेटिव्ह गर्ल आहे. मी असं प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करते. तर माझं एवढं होतं की आज जेवढे माझे वडील कमवतात किंवा एक मुलगा कमवू शकतो, तर मी पण एक मुलगी आहे, तर मी तेवढं कमवून दाखवू शकते. तर तो जो जॉब होता त्याच्यामध्ये असं होतं की आय हॅड इट सेट की in 10 years maybe I can earn millions. तर हे जी गोष्ट आहे, अशा जॉबसाठी मी हे होत होते आणि तो जॉब मिळाला होता. म्हणून मला तो जॉब खूप म्हणजे अशी इच्छा होती की ते करावा. पण आपले रूट्स असतात शेवटी. आणि जसा म्हणजे शेवटी एक होतं की मम्मी पप्पांसाठी परत यायचं तर होतंच. आणि ज्यावेळेस ते समजून सांगतात की आपले रूट्स माहिती आहे आपल्याला आणि हे सगळं कोण सांभाळेल किंवा हे सगळं कोण पुढे नेईल, तर त्या गोष्टीसाठी मी परत आले. आणि मी जेव्हा परत आले
तेव्हा लगेचच 20 दिवसांमध्येच परत फोन आला की परत भेटायचं आहे. आणि परत भेटल्यावरती ते जमलं आणि माझं लग्न झालं आणि मी इथं आले. तुम्ही शेवगावहून कोळपेवाडीत आलात. हो. घुले पाटील परिवारातून काळे पाटलांच्या परिवारात आलात. मग एक सुंदर असा मराठमोळा उखाणा ऐकायला आवडेल S9च्या सर्व प्रेक्षकांना. उखाणा मला एकच येतो, तो पण मी माझ्या लग्नात पाठ केलेला. पाठ केलेला सांगा म्हणा. कृष्ण वाजवतो बासुरी, राधेला म्हणतो हास, आशुतोषचं नाव घेते तुमच्यासाठी खास. धन्यवाद. S9साठी खास उखाणा घेतलेला आहे. सासरचा जो परिवार आहे, आधीच म्हटल्याप्रमाणे जितका घुले पाटील परिवार, काळे पाटील परिवार अशी अनेक आपल्या नगर जिल्ह्याची भूषणं आहेत, त्यातला हा परिवार. माहेरच्यांबद्दल आपण जसं सांगितलं तसं आम्हाला तुमच्याकडून, तुम्ही ज्या परिवारात पहिलं स्थळ UK इकडं आलात, लगेच लग्न पण झालं, 20 दिवसात लग्न झालं, तर ह्या सासरच्या परिवाराबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सासरचं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तसं तर हे सासरचं आणि माहेरचं खरं जे आहे हे कुठंतरी जुनं कुठंतरी जुळं असावं असं वाटतं. कारण की माझे आजोबा आणि यांचे आजोबा हे दोघं खूप घनिष्ठ मित्र होते. चांगली मैत्री होती दोघांची. आणि हे जिल्ह्यात सर्वांनाच माहीत होतं. आणि कुठेतरी ते जमून आल्यावर असं सर्वजण म्हणायचे की हे झालं ते चांगलं झालं. तर हे मला त्यावेळेस कळत नव्हतं. आता ज्यावेळेस माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले, मला ते आज कुठंतरी थोडं थोडं कळतंय. आता सासरी बाबा आणि माई या दोघांबद्दल मी ऐकलंय. मी कधी त्यांना बघितलं नाही आहे, भेटलेली नाही आहे. त्यानंतर पप्पा, मी त्यांना पप्पाच म्हणते, आणि आणि त्यानंतर रिंकू दादा आणि ताई UKला असतात. आणि हे तर असं हे आमचं माझ्या सासरी असं आहे. तर त्याबद्दल पप्पा थोडे मला कडक वाटतात. कडक वाटायच्या, पण त्या सुपकूल आहेत. आणि दादाचं पण काही नसतं. ताई पण खूप म्हणजे असं कधीच मला नाही वाटत की मी असं त्यांना माझ्या मोठ्या बहिणीसारखंच वाटतात. आणि हे धन्यवाद. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात घेतो आहोत थोडीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा S9. येतो आहोत विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आजची दुर्गा असणाऱ्या चैतालीताईंबरोबर गप्पांचा हा सिलसिला पुढे नेतो आहोत. ताई, आपण सासरच्या परिवाराची माहिती दिली. आपले लाईफ पार्टनर, आपले जीवनसाथी यांच्याबद्दल तुमच्याकडूनच ऐकायचं आहे. बाहेर तर ते सगळ्यांचे युवा नेते आहेत, परंतु घरी ते खूप वेगळे आहेत. शांतच आहेत. त्यांना बोलायला फारसं आवडत नाही. म्हणून सगळे टॉपिक्स असू किंवा घरातल्या काही गोष्टी असू, या सगळ्या गोष्टी मीच बोलत राहते आणि ते ऐकत राहतात. त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की ते मनातल्या मनात खूप सॉर्टेड आहेत. माहीत आहे की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आणि कामाचा व्याप खूप आहे, हे नक्कीच आहे. कारण ते एकटेच सगळं सांभाळतात म्हटल्यावर खूप लोड आहे.
परंतु मधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी प्रयत्न करते त्यांच्या या कामाच्या याच्यात मदत करायला. त्या व्यतिरिक्त त्यांना गायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं. आम्हाला दोघांनाही आवडतं फिरायला, परंतु वेळ नाही भेटत. इम्पॉर्टंट आहे की ते सगळ्याच मोठ्यांचा आदर करतात, कारण की आजच्या या युगात खूप कमी असं बघायला मिळतं. जिथं मी प्रवास केला आहे, की जसं माझा म्हणजे पंचगणीमध्ये बोर्डिंग असल्यामुळे सर्वच बाहेरचे इकडचे तिकडचे गर्ल्सच होते, बट त्यांच्यामध्ये बघितलं आहे किंवा UK बघितलं आहे किंवा तेही US होते. म्हणजे एक असं कोणीतरी जे त्यांचं पण शिक्षण असंच आहे, ते पण पंचगणीला होते. ही वेगळी गोष्ट आहे की ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते दुसऱ्या स्कूलमध्ये होते. त्यांचं शिक्षण पण मला वाटतं की खूप पॅरलल आहे, माझ्यासारखंच आहे की पुण्यात ते पण होते आणि त्यानंतर ते US होते. तर खूप लवकर आमच्यासारखे मुलं दुसऱ्या मार्गावर जायला म्हणजे काहीच वेळ नाही लागत, परंतु त्यांना त्यांचे रूट्स माहीत होते. आणि अशाच व्यक्ती मला माझ्या जीवनात पाहिजे होते, कारण की मी जर म्हणजे जो मी म्हणलं याच्या आधी की मी जो ड्रीम जॉब सोडून आले होते की नो, कारण की त्यापेक्षा महत्त्वाचे माझे रूट्स आहेत, त्यापेक्षा महत्त्वाचे माझे आईवडील आहेत. त्याचप्रमाणे तेही म्हणजे ते पण US होते, त्यांना पण जॉब होता, बट त्यांना पण त्यांचे रूट्स माहीत होते आणि ते पण परत आले. तर म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ते जुळलं आणि आम्ही दोघं एकत्र आलो. तर सिमिलॅरिटीज भरपूर आहेत आणि म्हणून जरी वेळ कमी मिळतो आम्हाला दोघांना एकमेकांशी आज, कारण की काम खूप आहे. मला वाटतं की संध्याकाळी आल्यावरती फक्त 1 तास, त्यानंतर झोपायचं तर झोपायचंच असतं. विश्रांती नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काम पण नाही करू शकत. आणि हे असं काम आहे की राजकारण सोपं नाही आहे जितकं आपल्याला वाटतं. कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये खूप जणांना असं वाटतं की आरामाचं लाईफ आहे. आरामाचं लाईफ नाही असं सगळ्यांना वाटतं की अरे तुम्हारी तो ऐश आहे, पण असं नसतं. रात्रंदिवस एक करावा लागतो आणि घरच्यांसाठी वेळ अजिबात नसतो. ते कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागतं आणि ते समजून घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर लोकांचा संसार कसा उभा करायचा, म्हणजे स्वतःचा संसार पण चालू ठेवायचा आणि हजारो लोकांचे संसार चालू ठेवायचे, हे खूप कठीण आहे. आणि हे कुठेतरी तेही शिकतायत आणि मीही शिकतेय त्यांच्याबरोबर, कारण की प्रत्येक बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. आपण आपलं माहेरचं सगळं सोडून त्यांच्यासाठी इथं आलोय, तर असं वाटतं की दिवसातून ॲटलिस्ट फोनवरून तरी विचारलं पाहिजे की तू काय करतेयस किंवा असं. पण तेवढा सुद्धा वेळ भेटत नाही. आणि मी कंप्लेन्स आधी करायचे, पण आता 2 वर्ष झाले आणि आता ते कुठेतरी ते कंप्लेन्स पण बंद झालेत अक्षरशः. कारण की मी पण तशाच एका कुटुंबातून येते, म्हणून मलाही ते माहिती आहे. आणि जेव्हा आम्ही दोघंही काम करत असतो त्यावेळेस अक्षरशः आम्ही दोघं पण एकमेकांना कॉल करत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की समवेअर इट्स ओके. तर ते पण मला समजून घेतात आणि मी पण त्यांना समजून घेते. तर असे ते आहेत. पण लग्नाच्या वेळी आपण म्हणालात की पहिल्या भेटीत आम्ही दोघंही एकमेकांना पसंत नव्हतो,
मग ही पसंती कशी झाली? 20 दिवसात झाली, कशी झाली? नाही, 20 दिवसात तर नाही झाली, कारण की मी परत निघून गेले होते. त्यानंतर परत UK वरून आल्यावरती फोन आला आणि मी परत भेटले. तर परत भेटल्यावरती माझा एकच साधा प्रश्न होता. आम्ही खूप सिमिलर होतो पहिल्यापासून. आता त्यांचं शिक्षण मला माहीत होतं, तर त्यानंतर कुटुंबही माहीत होता. घरातले पण सर्वजण माझ्या आईवडिलांना आधीपासून माहीत होते. बाबा तर खूपदा आमच्या घरी जेवायला आलेले आहेत. आणि पप्पा पण आमच्या घरी या अगोदर खूप वेळी, म्हणजे कोणता कार्यक्रम असू काय असू, मैत्री असल्यामुळे येणं जाणं चालूच होतं. परंतु आम्हाला दोघांना आम्ही ओळखत नव्हतो. आणि प्रश्न हा होता त्यांना की आयुष्यात काय करायचं आहे, किंवा तुम्ही स्वतःला 10 वर्षानंतर कुठं बघता. त्यांनी जे उत्तर दिलं ते कुठेतरी मला पटलं, म्हणून आज आम्ही बरोबर आहोत. एवढं शिक्षण झाल्यावरती मलाही वाटतं की ते पण तेवढे शिकलेले, मी पण तेवढे शिकलेले आहे. ठीक आहे, हे पण पटतं की तुम्ही रूट्ससाठी परत आला, ते तर ठीक, ते मला पहिलंच म्हणजे पसंत, ठीक आहे, दॅट वॉज स्वीकारलेलं होतं की ते कुठंतरी आहे की ओके, सेम बेस आहे, म्हणजे आपण थोडं सिमिलर आहोत. आणि त्याचबरोबर जसं मी आधी सांगितलं होतं की ही इज व्हेरी क्लिअर काय पाहिजे, कन्फ्युज्ड नाही आहे. आणि कुठेतरी मला असंच कोणीतरी पाहिजे होतं, कारण मी जसं सांगितलं आधी पण की माझं लाईफ असं मी खूप कॅल्क्युलेटिव्ह ठेवते. खूप जास्त पण नको आहे, खूप कमी पण नको आहे, पण जे पाहिजे ते पाहिजे आणि त्यासाठी काय पण करू. तर तसं ते पण आहेत, फक्त ते शांत आहेत आणि त्यांची करायची पद्धत वेगळी आहे. पहिल्या भेटीत पसंती नव्हती, पण नापसंती पण नव्हती. पसंती का नव्हती, तर एकच डोक्यात होतं की अजून माझी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे. माझा अजून मला तो जॉब मिळालेला आहे, तो जॉब मला करायचा आहे. तर तुमच्या स्वप्नात लाईफ पार्टनर, जीवनसाथी जसा असायला हवा होता तसे आपले यजमान आहेत. छान. आपल्या बाळाबद्दल ऐकायचं. माझं बाळ, त्याचं नाव अयांश आहे. तो 11 मेला बॉर्न झाला. तो आमच्यासाठी एक लाईफ टर्निंग मोमेंट आहे खरं. त्यांनी खूप शिकवलं आहे मला आजपर्यंत. तो आता 4 मंथ्सचाच आहे, 4 महिन्याचंच बाळ आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला शिकवली ती म्हणजे पेशन्स. मला वाटतं सगळ्याच महिलांना त्यांचे जेव्हा बाळ होतात ते पेशन्स नक्कीच शिकवतात. मातृत्वात नक्कीच शिकायला मिळत असावं. हे मी आता मला बाळ झाल्यावरती ते मला शिकायला मिळतं आहे. कारण की मला असं वाटतं की यांच्यात पेशन्स खूप आहे आणि माझ्यात कधीच पेशन्स नव्हतं. त्यांच्यातले पेशन्स याच्यामध्ये आले. हो, अक्षरशः आलेत. आणि तो कुठेतरी ते पेशन्स मला पण शिकवतोय. तर शिकायला त्याच्याकडून खूप मिळतं आहे आणि म्हणूनच त्याचं नाव अयांश ठेवलं आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला तुम्हाला खूप आनंद देणारा क्षण कुठला आहे? जेव्हा अयांश झाला त्यावेळेसचाच. आपण आई झालात तो. हो, आई झाला. छान. अजून तर आपल्याला खूप काही गाठायचं आहे, म्हणजे खूप मोठं आयुष्य, भवितव्य पुढे आहे. आनंदाच्या या क्षणांबरोबर जसं UKतला जॉब आपण सोडून आलात, ड्रीम होतं तुमचं ते, आणि साहजिक आहे ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटतंय की कमाल वाटते आता सगळे जेवढे पाहत आहेत की तुम्ही आईवडिलांच्या खातर UKतनं या ठिकाणी आलात, पण स्वीकारला, आपण तुम्ही अगदी आनंदाने स्वीकारलेला आहे. म्हणजे तिकडे तुम्ही राहू शकत होत्या, पण इकडे आलात आणि जे आहे ते स्वीकारलेलं आहे, अगदी व्यवस्थितपणे सगळं काही सुरू आहे. पण आतापर्यंतच्या ह्याच्यात असा हृदयात एखादा दुखरा कोपरा आहे का? अशी दुःखाची सल आहे एखादी, की दुःखाचा क्षण, आघात करून गेलेला क्षण असा कुठला आहे का? जेव्हा माझे आजोबा आम्हाला सोडून गेले त्यावेळेस आम्ही 9वीतच होते बहुतेक मी. आणि
हॉस्टेलला? नाही, 9वी मी नगरलाच होतो आम्ही, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंटला. तर त्यावेळेसचा क्षण, कारण की आम्ही सर्वजण पूर्वीपासून माझे आईवडील दहीगावलाच राहायचो, आम्ही वाड्यावर राहतो. तर आजोबांबरोबर राहायचो. तर आजोबांनी अक्षरशः आम्हाला खूप सांभाळलेलं आहे. माझे मार्क्स, रिपोर्ट कार्ड जेव्हा स्कूलमध्ये यायचा त्यावेळेस एक वेळेस माझे मम्मी पप्पा नव्हते विचारत, पण आजोबा नक्की विचारायचे की किती मार्क्स पडले, बघू इकडे आण रिपोर्ट कार्ड. आणि त्याचबरोबर जेवले का आम्ही, आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं आमच्यावर, माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर. कारण माझे वडील, माझी मम्मा, मी आणि माझी छोटी बहीण, आम्ही 4 जण आम्ही दहीगावलाच राहायचो आधी. तर त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते कनेक्शन खूपच जास्त होतं आणि ते कुठेतरी आपल्याला मधूनच सोडून गेले असं वाटलं. म्हणून पण ते आज पण आमच्याशी आहेत असं आम्ही कुठेतरी, म्हणजे मला असं वाटतं ते आहेत. हो. आणि ते सतत आम्हाला शिकवत आहेत. त्यांनी जे एवढं सगळं उभारलेलं आहे ते जेव्हा चालवतो किंवा ते जेव्हा माझ्या वडिलांना आम्ही बघतो काम करताना, ते आम्हाला खूप शिकवत आहेत. हे सगळं आजोबांमुळेच आहे. हां. ज्यावेळी आपण म्हणालात की दादांचा जो कार्यभार आहे त्यात तुम्ही बरंच तो भार कमी करण्याचा तुमच्या पद्धतीने प्रयत्न करता, तर दादांना कुठे कुठे मदत करता तुम्ही? आता सध्या तरी माझ्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले. मी अजून, मला हे नाही माहिती आहे की मी हे करू शकतो, म्हणजे मी प्रॉब्लेम ॲज इन खूप आहे, ॲज इन देर इज सो मच की आपल्याला सगळ्यांचे लग्न अटेंड करावं लागतात, त्याचबरोबर आपल्याला कारखान्यावर जावं लागतं, त्याचबरोबर शिक्षण संस्था आहेत ती सांभाळावी लागते, त्याचबरोबर रयतमध्ये जे बाबांनी काम केलेलं आहे त्या रयतच्या शाळांमध्ये आज पण लोक म्हणतात की हे बाबांमुळे आहे आणि तुम्ही इथं आलेलंच पाहिजे. तर तेही कुठेतरी आपल्याला तिथे जावंच लागतं, बघावंच लागतं. त्याचबरोबर सगळे परिवाराला पण एकत्र घ्यायचं, त्यांच्यातले पण सगळे लग्न कार्य. तर मला असं वाटतं की जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर अक्षरशः 2 महिन्यानंतर पहिलं इलेक्शन आलं होतं आणि हे उभं राहिले होते. आणि माझ्यासाठी हा नवीन तालुका, मला इथं कोणीही माहीत नव्हतं. आणि अक्षरशः मला फक्त हे माहीत होते, मा पप्पा, थोडेफार ताई, आत्या, एवढेच लोक माहीत होते. लग्न होऊन अजून लग्न झालं त्यानंतर 10-20 दिवसांनी ते जे कार्यक्रम असतात तेच चालू होते आणि लग्नानंतरचे विधी. त्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो आणि ज्यावेळेस आम्ही परत आलो त्यानंतर अक्षरशः 1 महिन्यातच असं डिक्लेअर केलं गेलं की हे उभं राहणार आहे. आणि हे उभं राहणार आहेत म्हटल्यावरती असं कुठंतरी ऐकायला भेटतं की अजून मी जे बघितलं आहे की माझ्या वडिलांसाठी माझी मम्मी खूप करते. आता ते सगळ्यांना माहीत नाही कारण ते बॅक पेजमध्ये असतात नेहमी आणि बॅक साईडचे सगळं सांभाळत असतात. तर आता तिथून मी शिकली आहे आणि तिथून शिकत असल्यामुळे मी कुणी मला म्हटलं नाही की तू काम केलं पाहिजेस किंवा तू बाहेर जायला पाहिजेस. कुणीच मला असं म्हटलं नाही. हे पण नाही म्हटले की ओ माझं इलेक्शन आहे आणि तू जायला पाहिजे किंवा तू लोकांमध्ये गेली पाहिजेस. त्यांना वाटलं, म्हणजे कुणी अपेक्षा नव्हती केली माझ्याकडून आणि कुणी मला सांगितलं पण नव्हतं. हां, नवीन नवरे होते. तर पण मलाच असं वाटलं की म्हणजे ह्या टाईमपेक्षा देर इज नो अदर राईट टाईम. तर आत्ताच बाहेर पडलं पाहिजे और इट्स गोन बी व्हेरी लेट. तर त्यावेळेस मग मी अक्षरशः एक गाव वाईज स्टार्ट केलं हळदी कुंकवाच्या निमित्ताने आणि लोकांच्या संपर्कात आले, लोकांना
भेटायचे, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायचे. त्याचबरोबर मग त्याच वेळेस लोकांकडूनच ह्या तालुक्याच्या बाबतीत शिकायला भेटलं. इतिहास काय आहे, काय झालं आहे, कसं झालं आहे, आणि तेच मग मी लोकांना आवाहन करायचे. तर असं करत असताना मला वाटतं की 2-3 महिने असेच गेले. त्यानंतर परत दुसरं इलेक्शन आलं. तर मला असं वाटतं या 2 वर्षात ना खूप इलेक्शन झाले आणि खूप आम्हाला दोघांना एकमेकांबाबतीत मला वाटतं आमच्या कामातून शिकायला भेटलं आहे. की मला हे माहीत होतं की ही इज ग्राउंडेड, ही इज रूटेड, ही नोज, ही इज क्लिअर अबाउट त्यांना काय पाहिजे आयुष्यात. पण खरंच ते कसं पाहिजे आणि ते खरंच कसं काम करतात हे मला बघायला मिळालं, आणि त्यांना पण मी कसं करते आणि मी काय करते हे त्यांना पण बघायला भेटलं. आणि त्याच काळात मग मी आता शिक्षण संस्था आहे आमची, गौतम पब्लिक स्कूल, गौतम पॉलिटेक्निक कॉलेज आहे, सायन्स आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहे. तर त्यावरती आता सध्या मी सेक्रेटरी म्हणून काम करते आहे. तर माझी एक जिद्द आहे की जेवढं आम्ही दोघं शिकलो आहे तेवढं ते शिक्षण कुठंतरी उपयोगाला यावं आणि आम्ही ते मुलांपर्यंत पोचवावं, ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत. आणि गौतम पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल आहे. तर मला असं वाटतं की मुलांनी म्हणजे एक शेतकरी कुटुंबातील आईवडील आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये का टाकतात? एकच कारण असतं, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला पण इंग्लिश बोलता यायला हवी. ते मेन कारण असतं. मुलगा शिक्षणात खूप चांगला असू, म्हणजे त्याचा अभ्यासक्रम खूप चांगला असू किंवा नसू, ते सेकंड पार्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की जरी तो मुलगा घरी आला आणि आजीला म्हणाला, आजी तुला मी इंग्लिश न्यूजपेपर वाचून दाखवू, आणि आजींना वाचून दाखवलं, ती आजी अभिमानाने सगळ्यांना गावभर जाऊन सांगते. तर ही गोष्ट मला त्या मुलांना, म्हणजे GPS जेव्हा मी बघते तर मी सगळ्यात इम्पॉर्टंट एकच रूल बनवला आहे की प्रत्येकाने इंग्लिश बोलायचं आहे, जशी येते तशी बोलायचं आहे. कारण की आपण जर चुकलो नाही तर आपण सुधारू कसं, आणि आपल्याला यासाठीच इथं टाकलं आहे की आपण इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. मी एका मराठी कुटुंबातलीच मुलगी आहे, पण मी जेव्हा किमिन्समध्ये होते, किमिन्समध्ये कंपल्सरी इंग्लिश बोलायचं होतं, आणि त्याच कारणामुळे आम्ही फक्त इंग्लिश बोलत असायचो. आणि जेव्हा सुट्टी मिळायची घरी जायचो तर अक्षरशः 2 दिवस असं फक्त दुसऱ्यांकडे बघत राहायचं, काय बोलतायत, कळायचं, समजतं सगळं, फक्त एवढं होतं की ते शब्द यायचे नाही आणि मराठी थोडी अवघड जायची. परंतु आज तीच गोष्ट आहे की मला असं वाटतं की ह्या मुलांनी पण इंग्लिश शिकायला बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. आज आपल्याला जगात इंग्लिश हे वर्ल्ड लँग्वेज आहे, सगळ्यांनाच यायला पाहिजे. आपण व्हॉट्सॲप करतो सगळेजण, फेसबुक करतो, इट्स ऑल इन इंग्लिश. मुलांना ते येतं, आज येतं सगळ्यांनाच येतं. सगळ्यांना अपडेटेड पाहिजे सगळ्या गोष्टी. तर अपडेटेड हवायला पाहिजे तर ती पहिली स्टेप आहे. आणि ते शाळेमधून, म्हणजे तो एकच रूल आहे माझा की सगळ्यांनी ते बोललं पाहिजे, आणि ते मुलं करतायत. त्यासाठी म्हणजे तो एक आनंद आहे की कुठेतरी आपण ते तरी करू शकलो. त्यानंतर कामात जिल्हा बँकेवरती ह्या कुटुंबातून माझ्या म्हणजे सासूबाई, त्यानंतर आणि आता मी, तर असं आम्ही सर्वजण म्हणजे त्यांच्याकडून कुठेतरी मी आज तिथे आहे. आणि प्रयत्न एवढाच आहे की ज्या महिला आहेत आपल्या भागातल्या, त्या सर्वांना, म्हणजे जेव्हा मी फिरत होते, जे माझे पहिले 1 वर्ष जो त्याच्यात गेला की सगळ्या गावांची माहिती घेत, लोकांना समजून घेण्यात, त्याच्यामध्ये सगळ्या महिला एकच गोष्ट म्हणायच्या, आमच्याकडे खूप बचत गट आहेत. हो, नक्की आहेत, मी अभ्यास केला आहे, आणि जिल्हा बँकेत पण
सर्वात जास्त बचत गट गटाचं आपल्या कोपरगाव तालुक्यातच आहे. आहे. परंतु एक होतं की आम्हाला कुठे मार्केटिंग नाही करता येत. तर हा एक प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम मला वाटतं की दॅट वॉज द प्रॉब्लेम फॉर मी बिंग एन MBA स्टुडंट. माझ्यासाठी ते एक टास्क होतं. ते आव्हान तुम्ही स्वीकारलं. हां, की आता कुठेतरी ते शिकलेलं वापरलं आणता पाहिजे. येईल. मार्केटिंग कसं करायचं किंवा मार्केटिंग त्यांना कसं मिळवून द्यायचं, मार्केट कसं मिळवून द्यायचं त्यांच्या पदार्थांना किंवा त्यांच्या वस्तूंना. त्याची जी उत्पादनं घेतात. आणि म्हणून मग आम्ही प्रियदर्शनी महिला मंडळ जे माझ्या सासूबाईंनी चालू केलेलं आहे त्याच्यामार्फत आम्ही गोदाकाठ हा महोत्सव चालू केला. महोत्सवात खूप आनंद झाला. 2 वर्षच झाले त्या महोत्सवाला, पण जसे मी आले तसं ते चालू आहे. आणि त्याच्यात खूप म्हणजे महिलांना आवडतं आहे, महिलांना त्याच्यातून कमवायला मिळतं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते. आणि त्याचा कन्सेप्ट पण असा आहे. आता मी तुमचा खूप वेळ घेते बट मला तो कन्सेप्ट नक्की सांगूसा आपण वाटतो. महिलांनाच हे सांगतोय, तुम्ही काही वेळ घेत नाहीये, हां, आपण की, महिलांसाठीच आहे. कन्सेप्ट त्याचा असा होता की खूप फेस्टिवल सगळीकडे होतात. आता म्हणजे जेवढा मी बघितले आपल्या पुण्यात भीमतळी होती, सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर नगरमध्ये पण आपल्या ज्योती म्हणून होतं आणि भरपूर अजून पण होतात. तर त्या सगळ्यांचं जे आहे की त्याच्यामध्ये फी असती, एंट्री फी असती. तर ते कुठेतरी मला फी जर ठेवली असती तर महिला थोडा म्हणजे थोडं हे होतात की कुठून द्यायचं. आधीच आपण 4-5 पैसे गोळा करून आपण काहीतरी पदार्थ तयार करतोय. परत ते घरातले प्रेशर्स असतात की तू काम सोडून ते काय करते. बरोबर. आणि त्यानंतर जर बाहेर जायचं आहे, कोणत्या फेस्टिवलमध्ये स्टॉल लावायचा आहे 2-3 दिवसासाठी, आणि जर त्या परत गेल्या आपल्या नवऱ्याकडे आणि म्हणाले की हो आम्हाला फी 1000-2000 रुपये जरी पाहिजे, तर एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती नाही म्हणणार. तो म्हणेल की तू घरी बस, काय नाही होत, मी कमवेल, किंवा मग तुम्ही रोजावर जावा आणि तुम्ही पैसे कमवा. तर ही गोष्ट कुठेतरी खटकली आणि ते बंद करायचं आहे कुठेतरी. म्हणून मग एंट्री फी असावी म्हणून फक्त 100 रुपये ठेवली होती फर्स्ट टाइम. ही तुमच्या मनातून आलेली संकल्पना. हां, स्टॉलला जर फी आपण म्हणजे आधी तर ठेवायचीच नाही असं होतं, पण जर ठेवलंच नाही तर कळणार कसं की कोण येणार आणि कोण नाही येणार. छान, एक स्टॉल वेगळी 100 संकल्पना तुम्ही मांडलीत, एक वेगळा पायंडा पाडला. छान. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगाने नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात भेटणार आहोत. या विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा S9. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आणि हा गप्पांचा सिलसिला चैतालीताईंबरोबर असा सुरू राहणार आहे. आपण जे काम करत आहात ते काम फक्त 2च वर्षातलं त्या मानानं खूप मोठं काम आहे. एका नव्या नवरीनं संपूर्ण तालुक्यात फिरावं, नववधू होता आपण, तर यात आपल्याला पाठिंबा कुणाचा मिळाला? कारण अगदी नव्या होता आपण. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचाच म्हणायला पाहिजे. कारण की मी जरी नवीन होते तर त्यांना कुठेतरी तो विश्वास होता किंवा त्यांनी कुठेतरी मला नक्कीच पाठिंबा दिल्यामुळेच मी आज जिथे आहे तिथे आहे. आणि जे काय मी करते किंवा जे काही नवीन प्रयत्न चालू आहेत, हे जे विचार आहेत हे माझ्या आईवडिलांच्या शिकवण्यातून आहेत. म्हणून मी म्हणेल की मला पाठिंबा दोन्हीकडून आहे. आणि दोन्हीकडून असल्यामुळे शिकायला खूप आहे आणि तेवढाच कुठेतरी तो लोड असतो
की आपल्याकडे लोक या दृष्टीने बघतात की तू यांची मुलगी आहेस आणि तू यांची सून आहेस. बरोबर. तर हे सगळं मॅचअप करायला किंवा असं वाटतं की आपण काम करत राहायचं आहे जसं येतं तसं. आणि यांचा पाठिंबा तर आहेच, कुठे चुकलो तर हे आहेच. तर अजून मला असं वाटतं की मी शिकतीये, मी लहान आहे अजून. आहातच. आणि आय शुड टेल यू माय एज. आय थिंक आय एम जस्ट 26 years old. म्हणजे मी यंगेस्ट डिरेक्टर आहे जिल्हा बँकेची. आजपर्यंत कोणत्याच जिल्हा बँके जे आहेत इतक्या कमी वयाच्या महाराष्ट्रामधले, तर त्यावेळेस मी फक्त 25 वर्षाची होते. तर कुठेतरी आपल्या वडिलांशी बसण्यात आणि त्याचबरोबर सगळ्या जिल्ह्यातील मोठ्या लोकांबरोबर बसायला मिळतं, शिकायला मिळतं. त्याचबरोबर एक डिस्ट्रिक्ट बँक कशी चालती आणि फायनान्स हा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला किती महत्त्वाचा आहे आणि तो कसा बँक पुरवून देते, त्याचबरोबर महिलांना पण. तर हे कुठेतरी शिकायला मिळतं आणि यासाठी मला वाटतं की दोन्हीकडून मला शिकायला भेटलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा पाठिंबा ऑब्व्हियसली मला वाटतं की सासू सासऱ्यांकडूनच आहे, कारण की त्यांच्यामुळे आज मी काम करू शकत आहे, त्यांची इच्छा असल्यामुळे मी आज काम करू शकत आहे. आणि ते मला मुलीसारखंच ट्रीट करतात आणि म्हणून ते पण नेहमी मला पुश करतात, कॉन्फिडेंटली सांगतात की आज हे करायचं आहे किंवा आज हे केलं पाहिजे. कुठे गेले तर परत कुठे जरी चुकले असेल तरी ते मला सांगतात. आणि ती गोष्ट पॉझिटिव्हली घेतली पाहिजे सगळ्यांनीच. सगळ्यांच्याच घरात कुणी नाही तर कुणी आपल्याला सांगणार आहे आणि आपण ते पॉझिटिव्हली घ्यायचं असतं. आणि काम करत असताना मला असं वाटतं की पॉझिटिव्ह थॉट्स ठेवून काम करायचं आहे आणि शिकत राहायचं आहे. लाईफ इज अ जर्नी टू लर्न. आई वडील, अशोकदादा, पुष्पाताईंसारखे सासू सासरे, यातून आपण पुढे जात आहात. या 26 वर्षाच्या आयुष्यात जपलेला छंद कुठला आहे की तो तुमचा आवडता छंद आहे? सर्व जणींना पाहायला, जेवढे ऐकतात पाहतायत त्यांना आवडेल. स्केचिंग आणि हॉबी, माहीत नाही त्याला हॉबी म्हणतात का, बट ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे खूप आवडतं. आणि दुसरी गोष्ट की ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. अँड त्या जागेची जी काय स्पेशालिटी असेल, स्पेशली फूड, तर ती गोष्ट खायला आणि त्याचबरोबर ती शिकायला आणि ती परत घरी येऊन ट्राय करायला की मला येतं का ते बनवता. सो आय डोंट नो इफ दॅट इज कॉल्ड अ हॉबी. कारण स्केचेस सर्व प्रकारची आवडतात. बट मी काय कोर्स नाही केलेला आहे ऑर एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट. ते इथून स्टार्ट झालं की क्लास बोरिंग आहे म्हणून स्केच करत बसा, तर तिथून ते स्केचिंगचं हॉबी लागली आहे. आणि पण आज वेळ नाही मिळत एवढं स्केच करत बसायला. बट हां, दॅट इज माय हॉबी. आजच्या दुर्गेला पर्यटन आवडते, साहसी खेळ आवडत आहेत. असंच पुढे निघतो आहोत. धन्यवाद. तुमचे आदर्श कोण आहेत? आजपर्यंत माझे आदर्श म्हणजे माझे आजोबा आहेत आणि असणार पण आहेत. माझे वडील. जेव्हा मी माईंचं काम वाचलं किंवा मी बाबांच्या बाबतीत वाचलं तर नक्कीच ते एक आयडल आहेत माझ्यासाठी आज. आणि मी म्हणेल की हे पण, म्हणजे इट्स व्हेरी ऑड की हे पण माझे आयडल आहेत. बिकॉज ते जे काम करतात ते न बोलून करतात. ही इज व्हेरी पेशंट. ही खूप विचार करून करतात. असं वाटत नाही की एखादा म्हणजे माझ्याच वयात असलेले एज ग्रुपमधले मुलं असा एवढा विचार करू शकतात आणि सगळ्यांच्या बाजूनी बरोबर विचार करणार. तर हे पण आहेत. आणि माझे वडील जे बोलतात खूप कमी
पण त्यांचं काम पण खूप मोठं आहे. हां, आणि त्याचबरोबर आम्हाला जसं त्यांनी वाढवलं आहे, आज जेव्हा मी एक आई आहे, जेव्हा मला आज विचार करावा लागतो की आम्ही फॅमिली कशी ग्रो करणार आहे, मी त्याला काय शिकू शकते किंवा मी त्याला काय संस्कार देणार आहे, किंवा उद्या तो मला काय म्हणला पाहिजे आणि मी त्याला काय म्हटली पाहिजे, हे जेव्हा विचार येतात तेव्हा असं वाटतं की जे माझ्या मम्मी पप्पांनी मला शिकवलं ते खूप अवघड गोष्ट आहे. आणि ते कसे माझ्यासाठी आयडियलिस्टिक आहेत आणि ते राहणार आहेत बिकॉज आज जे मी आहे त्यांच्यामुळे. धन्यवाद. अशी कुठली गोष्ट आहे की जी माहिती नाही आहे की ही गोष्ट चैतालीताई करू शकतात? छुपा हुनर कुठला आहे तुमचा? आय एम अ व्हेरी टॉम बॉय. मी अशी मुलींसारखी अजिबात नाही आहे. माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मला साडी पण घालता यायची नाही, कारण त्या अगोदर कधीच साडी घातली नव्हती. म्हणजे आज येते. आज थोडीफार प्रयत्न करते की चांगली घालायचा प्रयत्न करते, पण ठीक आहे, माहीत नाही मला मी चांगली घालते का नाही घालते अजून. छान घातली. S9च्या सर्व प्रेक्षकांच्या, महिला प्रेक्षकांच्या वतीने अभिनंदन. हां बोला. आणि मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खूप आवडतात. कुठल्या देवाची पूजा अर्चना आपण करत आहात? हॉस्टेललाच होतात पण किंवा कुठलं सद्गुरू स्थान आहे, श्रद्धा कुठे आहे? आमचं कुलदैवत तुळजाभवानी यांचं आम्ही दर नवरात्रीत एकदा तरी जातोच. तुम्ही आणि पण जाता? मला जर शक्य नाही झालं तर आमच्या कुटुंबातून एक कुणीतरी नक्कीच जातं. आणि त्याचबरोबर श्री गणेशाचं वंदन. म्हणूनच आयांशचं नाव तुम्ही ठेवलंय, गणपतीचं नाव. धन्यवाद. समाजात, आयुष्यात, ह्या जगण्यात अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्हाला बिलकुल आवडत नाही, तिचा खूप राग येतो, द्वेष वाटतो, तिरस्कार आहे? मला फेक गोष्टी नाही आवडत. मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मला तोंडावर एक आणि पाठीमागं एक ही गोष्ट अजिबात नाही आवडत. जे असेल ते समोर समोर असलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्याशिवाय गोष्टी कधी सॉर्ट आउट होऊ नाही शकणार. लोकांना असू, फॅमिलीत असू, जे तुम्ही आहात तेच दाखवलं पाहिजे. आणि जे तुम्ही नसाल, जर तुम्ही त्या ब्रह्मात राहिला तर यू आर जस्ट फुलिंग युअर सेल्फ. पारदर्शी असावं, रोखठोक असावं. हो. धन्यवाद. अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला असं वाटतं की मला अजिबात येणार नाही, अशक्य आहे, मी नाही करू शकत? असा टॉमबॉय आहात तुम्ही म्हटल्या तर आम्हाला कुणालाच आता वाटत नाही, ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना, की ज्यांना साहसी खेळ आवडतात, हे सगळं आवडतंय, तर त्यांना काही येत नसेल, पण तरीही असं कुठलं आहे की तुम्हाला असं वाटतं की मला नाही येणार? असं म्हणून चालणार नाही. आलं तर सगळंच पाहिजे. जर मी UK शिकलेली मुलगी असून जर मी कोपरगावात राहू शकते, जर मी त्यावेळेस नाही म्हणले असते तर ती वेगळी गोष्टी होती. मग देन मी म्हणू शकले होते की हां, मी खेड्यात नाही राहू शकत. पण नाही, मी राहू शकते, कारण मी पण एका खेड्यातलीच मुलगी आहे, मी पण दहेगावने गावातलीच मुलगी आहे. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, फक्त अप्रोच प्रॉपर पाहिजे, इच्छा असली पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असावा. हां. धन्यवाद. आज या S9च्या या नवदुर्गामध्ये आपण आहात, तर आधीच म्हटल्याप्रमाणे जिल्हाभरातल्या महिला तुम्हाला पाहताय, तर महिलांना या निमित्तानं जो आपला संवाद सुरू आहे, या गप्पा सुरू आहेत, त्या निमित्तानं काय सांगू इच्छित आहे? महिलांना सर्वात प्रथम नवरात्राच्या शुभेच्छा. आणि एकच सांगायचं आहे, सेल्फ कॉन्फिडन्स कधी लूज नसतो करायचा. सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःच बिल्ड करायचा असतो. कुणी आपल्या सेल्फ कॉन्फिडन्स दुसरं कुणी बिल्ड नाही करत असतं. तर कोणतीच गोष्ट, जसं मी म्हटलं की इम्पॉसिबल नसतीच. तर जरी आपण प्रत्येकजण म्हणत राहतो की मार्केटिंग नाही करू शकत, का नाही करू शकत? सगळं करू शकतो. पूर्ण जग आपल्यासाठीच आहे. आपण जगात आलोय तर कधीच म्हणायचं नाही की मी हे नाही करू शकत किंवा ते नाही करू शकत. करू शकतो. आपल्या
आपल्याला जेवढं जमेल आपल्या म्हणजे विसिनिटीमध्ये किंवा आपल्या बेसिकली आपल्याला जेवढं जमतं तेवढं केलंच पाहिजे. आणि थोडक्यात कुठं आपल्याला खचून सगळं नाही येणार आहे. जायचंय, कुठं खचून नाही जायचंय की प्रत्येक जण आपल्याला पिन पॉईंट करून खाली ओढणारं असतंच. स्पेशली महिला असल्यावर तर खूप खेचतात खाली. तर अजिबात खचायचं नसतं. सेल्फ कॉन्फिडन्स स्वतः बिल्ड करायचा असतो. प्रत्येक आणि पुढे गोष्टीची जिद्द पाहिजे की मी करू शकते. धन्यवाद. हा जो गप्पांचा सिलसिला आहे याच्या अंतिम टप्प्यात आपण तुमचा रॅपिड फायर राऊंड सुरू होतो आहे आणि यात तुम्ही फक्त हो किंवा नाही किंवा जे 2 पर्याय तुम्हाला दिले जातील त्यापैकी एकच पर्याय लगेच देता आहात, लगेच सांगता आहात. तुमचा रॅपिड फायर राऊंड सुरू होतो आहे. तुमचा पहिला प्रश्न, नेमकं तुम्हाला जास्त काय आवडतं, कोपरगाव की शेवगाव किंवा दहिगावने की माहेगाव देशमुख? आता सध्या तरी 2च वर्ष झाले म्हणून दहीगावनेच. धन्यवाद. भविष्यात राजकारणाची जी धुरा आहे ही जर तुमच्या खांद्यावर दिली तर सांभाळाल, हो की नाही? हो. धन्यवाद. पूर्ण वेळ राजकारणात असलेले आशुतोष दादा आपणास पुरेसा वेळ देतात का, हो की नाही? हो. धन्यवाद. आज इतक्या सुरेख रीतीनं आपण S9च्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे. हा जो आवाज आहे हा आवाज काळेंचा आहे की घुलेंचा आहे, काळे पाटलांचा आहे की घुले पाटलांचा आहे? काळे पाटलांचा आहे. धन्यवाद. अशा रीतीनं रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे आणि ह्या अंतिम टप्प्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पर्व म्हणजे आजच्या या दुर्गेला हळदी कुंकवाचं लेणं हा सौभाग्याचा साज देऊन कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं साड्यांची महाराणी असणारी पैठणी प्रदान करतो आहोत. आज आम्हाला भरपूर असा वेळ आपण दिलेला आहे. धन्यवाद. नाथे अम्बे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, वारी देतो पडलो आहोत कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं. संकट निवारी, संकट याचा निवारी. स्वीकार चैतालीताई करतात. देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. या दुर्गेचा हा सत्कार या पैठणीनं होतो आहे. हसत रहा, बघत रहा, ची आराधना करत रहा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात, या उपक्रमात आजच्या माळेला जशा चैतालीताई दुर्गानं आपल्याबरोबर होत्या, उद्या घेऊन येतो आहोत अशाच आणखी एका दुर्गेला. पाहत रहा S9.